नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आत्ता नुकतंच सारथी नावाचं बी पब्लिकेशनचं एक पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे. हे जे पुस्तक आहे ते MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा याच्यावरती ज्या 2013 ते 2023 ह्या 11 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्व प्रश्नांचं विश्लेषण प्लस राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणजेच आत्ताची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा त्याच्या अँगलने आम्ही शॉर्ट नोट्स तयार केले आहेत. तर या पुस्तकामध्ये जे PYQ ॲनालिसिस दिलेलं आहे किंवा विश्लेषण दिलेलं आहे तर त्या ॲनालिसिसमध्ये पॉलिटी म्हणजे भारतीय राज्यव्यवस्था हा घटक मी पूर्ण करणार आहे. तर हा घटक मी तुम्हाला विश्लेषणाला सुरुवात करतोय. त्याच्या अगोदर पॉलिटीचा अभ्यास कसा करावा किंवा एकंदरीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा याच्या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतोय. अभ्यास कसा करावा. आता मी जो विषय कव्हर करणार आहे त्या विषयासंदर्भात किंवा त्या अँगलने मी तुम्हाला सांगतोय की अभ्यास कसा करायचा. आता पॉलिटीमध्ये बरीचशी कलमं आहेत, बरेचसे फॅक्ट आहेत आणि पाठांतराचा भाग जास्त आहे. पण आपण सगळ्या गोष्टी जर पाठ करायला गेलो किंवा पाठांतरावरती जर आपण जास्त भर दिला तर एक्झाम हॉलमध्ये कन्फ्युजन होतं पॉलिटीमध्ये. म्हणजे पॉलिटीचा अभ्यास आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की पॉलिटी खूप सोपं आहे आणि मला सगळं समजतंय. पण ज्यावेळेस आपण एक्झाम हॉलमध्ये प्रश्न सोडवायला घेतो, ज्यावेळेस आपण एखाद्या प्रश्नाला डील करायला जातो त्यावेळेस MPSC नेमकी अशा काही फॅक्ट किंवा अशा बाबी पॉलिटीमधली विचारते की त्याच्यावरती विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं. तर ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून पॉलिटीचा अभ्यासच आपण अशा पद्धतीने करायचा आहे की ते कन्फ्युजन आपल्याला एक्झाम हॉलमध्ये करायचं नाही आहे. तर मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो की पॉलिटीचा अभ्यास कसा करता येईल आपल्याला. आता उदाहरणार्थ बघा की सुप्रीम कोर्टाचं एक कलम आहे, कलम 124 सुप्रीम कोर्ट. आता ह्या 124 जे कलम आहे ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे, म्हणजे त्याची स्थापना आणि संरचना. आता हे झालं एक कलम. आता याच्यानंतर हायकोर्टची कलम आहेत, म्हणजे हायकोर्ट फॉर स्टेट म्हणजे एखाद्या राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद आणि हायकोर्ट फॉर युनियन टेरिटरीज म्हणजे एखाद्या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालयाची तरतूद. आता मी हे एक कलम बघितलं किंवा 1, 2, 4 अशा पद्धतीने मी ते लक्षात ठेवलं की हे सुप्रीम कोर्टाचं कलम आहे. आता राज्यासाठी उच्च न्यायालय त्याचं कलम आहे 214 आणि केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय त्याचं कलम आहे 241. आता ह्या 3 फिगर माझ्या समोर आल्या. ह्या 3 फिगर माझ्या समोर आल्यानंतर मी ह्या स्वतंत्र पाठ करण्याचा प्रयत्न नाही करणार. मी पॉलिटीचा अभ्यास करत असताना ह्याच्यामध्ये काय लिंकेज तयार होत आहेत का किंवा काय पॅटर्न तयार होत आहे का तर त्या गोष्टी मी बघणार. आणि हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना सगळ्या विषयाला ह्या गोष्टी लागू होतात की आपल्याला ह्याच्यामध्ये लिंकेज करायचे आहेत. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी लिंक करायचे त्यावेळेस ते आपल्याला लक्षात ठेवायला सोपे जाणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये अभ्यास करताना लिंकेज काय तयार केले तर सुप्रीम कोर्टाचं कलम आहे, हे मी फक्त एक एक्झाम्पल म्हणून देतोय तुम्हाला. सुप्रीम कोर्टाचं कलम आहे 124. तर ह्या 124 मधला हा एक जो आहे तो एक मी इथं मध्ये आणला. म्हणजे एक मध्ये आणल्यानंतर कलम तयार झाला 214 म्हणजे हायकोर्ट फॉर स्टेट म्हणजे राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद. हे कलम मला मिळालं. त्याच्या पुढची स्टेप काय केले मी तर हा जो एक आहे तो त्याची पोझिशन मी इकडं आणली. इकडं आणल्यानंतर कलम तयार झाला 241. 241 म्हणजे काय हायकोर्ट फॉर युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालयाची तरतूद. तर हे अशा पद्धतीनं एक कलम मी लक्षात ठेवलं की हे 2 कलम मी एकमेकाशी लिंक केली. मला हे तिन्हीचे तिन्ही स्वतंत्रपणे कलम पाठ करायची गरज नाही आहे ह्याच्यामध्ये. हे एक एक्झाम्पल झालं. पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. आता पुढचं एक्झाम्पल आपण बघूया की राज्यघटनेमध्ये भाग
4A आणि भाग 14A हे दोन भाग राज्यघटनेमध्ये नव्याने समाविष्ट केले, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ह्याचा अभ्यास करत असताना किंवा हे लक्षात ठेवताना मी स्वतंत्र नाही बघणार. तर हे दोन भाग जे आहेत ती 42वी घटना दुरुस्ती 1976 ला झालेली. तर ह्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेमध्ये भाग 4A आणि 14A असे दोन भाग समाविष्ट केले. तर मी कसं लक्षात ठेवेल की ह्याच्यामध्ये काय पॅटर्न आहे का किंवा काय लिंकेज होत आहेत का, ह्याचा मी अगोदर बारकाईने अभ्यास करेल की आता ह्याच्यामध्ये लिंकेज काय होत आहेत. तर हा भाग 4A आणि हा 14A ह्याच्यामध्ये बरोबर 10 डिजिटचा फरक आहे. म्हणजे मी हे लिंक केले एकमेकाशी. मी काय लक्षात ठेवलं की 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये भाग 4A टाकला आणि 14A टाकला. मी स्वतंत्र लक्षात नाही ठेवणार की मी ज्यावेळेस मूलभूत कर्तव्यांचा अभ्यास करतोय त्यावेळेस मी भाग 4 हे 42व्या घटना दुरुस्तीने टाकला आणि ज्यावेळेस मी न्यायाधिकरणांचा अभ्यास करतोय त्यावेळेस 14A हा 42व्या घटना दुरुस्तीने टाकला, असं स्वतंत्र लक्षात नाही ठेवणार. मी काय करणार, ह्या दोन गोष्टी लिंक करणार. मग ह्याच्यामध्ये कलम 51A टाकलं आणि ह्याच्यामध्ये कलम 323A आणि B टाकलं. ठीक आहे, अशा पद्धतीने हे झालं. आता याच घटना दुरुस्तीने काही मार्गदर्शक तत्वे पण टाकली आपल्या राज्यघटनेमध्ये. तर ती स्वतंत्र लक्षात ठेवायची नाही. परत मी त्याच्यावरतीच भर देतोय की आता 39A ह्याच्यातले एक मार्गदर्शक तत्व टाकलं, त्याच्यानंतर 43A आणि 48A ही तीन मार्गदर्शक तत्वे 42व्या घटना दुरुस्तीने टाकली. तर ह्याच्यामध्ये काय पॅटर्न फॉर्म होतोय का, तर होतोय. आता 39A ते 43A ह्याच्यामध्ये फरक आहे +4 डिजिटचा आणि 43A ते 48A ह्याच्यामध्ये फरक आहे +5 डिजिटचा. म्हणजे मी परत काय केलं तर 42व्या घटना दुरुस्तीने कोणती कोणती कलम नव्याने टाकले हे मी स्वतंत्र लक्षात नाही ठेवणार की 39A टाकलं 42व्याने, 43A टाकलं 48, असं नाही करणार. मी हा पॅटर्न लक्षात ठेवणार की 39A त्याच्या पुढे 4 डिजिटने गेले की 43A आणि त्याच्या पुढे 5 डिजिटने गेले की 48A, असा हा पॅटर्न तयार झाला याच्यामध्ये. आता घटना दुरुस्ती 42 आणि 24 ह्या दोन्ही घटना दुरुस्ती आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे तरतुदी आहेत. मी ज्यावेळेस अभ्यास करायचो ना त्यावेळेस माझं दोन गोष्टीमध्ये नेहमी कन्फ्युजन व्हायचं आणि त्याच्यावरती मला उपाय काढावा लागला. तर ते कन्फ्युजन असं होतं की राष्ट्रपतीवरती बंधन टाकलं. तर ह्याच्यामध्ये दोन आहेत की पहिलं काय आहे, घटना दुरुस्ती विधेयक. मान्यता देणे हा एक भाग झाला आणि दुसरा भाग मंत्रिमंडळाची शिफारस आता ह्या दोन ज्या आहेत बाबी म्हणजे राष्ट्रपतीवरती नवीन घटना दुरुस्तीने दोन बंधनं आलेले आहेत. कुठलं, घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे राष्ट्रपतींवर बंधनकारक केलं, ही एक पहिलं, आणि दुसरं मंत्रिमंडळाची शिफारस राष्ट्रपतींवर बंधनकारक केली. तर याची जी घटना दुरुस्ती आहे ती आहे 24वी घटना दुरुस्ती. 24वी घटना दुरुस्ती आणि याची घटना दुरुस्ती आहे ती आहे 42वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, आता माझ्या स्वतःच्या ज्या शॉर्ट नोट्स असतील त्यामध्ये ह्या दोन बाबी मी एका पेजवरती अशा पद्धतीने लिहून घेईल. आता ह्याच्यामध्ये परत काय आहे, 24 आणि 42 मध्ये पण कनेक्शन आहेत की हे जर डिजिट आपण उलटे सुलटे केले म्हणजे हा 2 इकडे टाकला की 42 तयार होतो उलट सुलट.
तर ह्या पद्धतीनं मी ह्या दोन गोष्टी एकत्र लिहून एकत्र अभ्यास करून ह्या लक्षात ठेवेल की जेणेकरून माझं कन्फ्युजन नाही होणार की घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे 24व्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपतींवर बंधनकारक केलं आणि मंत्रिमंडळाची शिफारस राष्ट्रपतींवर बंधनकारक झाली ती 42व्या घटना दुरुस्तीने. अशा पद्धतीनं हा कंपॅरेटिव्ह स्टडी आपल्याला करायचा आहे. आता हे जे मी तुम्हाला थोडीफार एक्झाम्पल दिली हे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, याच्यामध्ये एवढंच बघूया आपण. आणि इतर विषयालाही हे सगळी एक्झाम्पल लागू होतात. आता एक उदाहरण इकॉनॉमिक्स मी देतो तुम्हाला की इकॉनॉमिक्समध्ये ऑइल शॉक म्हणून, ऑइल शॉक्स म्हणजे तेलाचे झटके असे 3 आहेत. तर पहिला जो आहे तो आला 1973ला, दुसरा आला 1979ला आणि तिसरा आला 1991ला. तर ह्या ज्या फॅक्ट आहेत ते मी स्वतंत्र पाठ नाही करणार. मी काय करणार, ह्याच्यामध्ये काय पॅटर्न तयार होतोय का आणि त्या पॅटर्नच्या आधारे मी हा एकमेकाशी लिंक करायचा प्रयत्न करू. आता ह्याच्यात पॅटर्न काय तयार होतोय, 23 नंतर 6 डिजिट पुढे गेले की 73 नंतर 6 डिजिट पुढे गेलं की 79 येतं आणि 79 नंतर 12 डिजिट पुढे गेलं की 91 येतं. हा पॅटर्न मला मिळाला. त्यामुळे मला ह्या फॅक्ट स्वतंत्र पाठ करायची गरज नाही आहे. ह्या तिन्हीपैकी एक जरी माझ्या लक्षात राहिलं म्हणजे तिसरा, दुसरा किंवा पहिला तेलाचा झटका कुठलाही माझ्या लक्षात राहिला तर त्याच्यावरून मला तिन्ही फिगर मिळणार. 73 + 6 केलं 79 + 12 केलं 91. अशा पद्धतीने आपल्याला गोष्टी इंटरलिंक करायच्या आहेत आणि असाच अभ्यास करायचा आहे. कारण स्पर्धा परीक्षा हा म्हणजे खूप वास्ट सिलेबस आहे, बऱ्याचशा फॅक्ट असतात आणि त्या जर लक्षात ठेवायच्या असतील तर त्या फॅक्ट तुम्हाला एकमेकाशी इंटरकनेक्ट कराव्या लागतील. आत्ता आपण मूळ विषयाकडे वळूया, भारतीय राज्यव्यवस्था. हा जो विषय आहे तो मी PYQ ॲनालिसिसच्या अँगलने पूर्ण करणार आहे. तर ह्याचं एकंदरीत आपण इंडेक्स बघितली किंवा ह्या इंडेक्समध्ये प्रश्नसंख्या कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न आलेत ह्याचा जर आपण एकंदरीत आढावा घेतला तर असं लक्षात येतं की या परीक्षेसाठी काही टॉपिक अतिमहत्त्वाचे आहेत आणि काही टॉपिक कमी महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ असा नाही की आपल्याला टॉपिक अभ्यासामधून स्किप करायचे आहेत. अभ्यास करताना सगळ्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे आणि ज्यावेळेस आपण रिव्हिजनच्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावरती आपल्याला ज्या टॉपिकवरती जास्त प्रश्न विचारले त्या टॉपिकवरती जास्त भर द्यायचा आहे. तर या विषयाच्या पहिले जे टॉपिक आहेत म्हणजे राज्यघटनेची निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये, संघराज्य व त्याचे क्षेत्र, ह्याच्यावरती जास्त प्रश्न आलेले आहेत. म्हणजे हे महत्त्वाचे टॉपिक आहेत. त्याच्यापुढे हा नागरिकत्व टॉपिक जो आहे ह्याच्यावरती फक्त 2 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे हा त्या दृष्टीने कमी महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढे जाऊन आता हा संसद आपण बघितला तर संसद ह्या टॉपिकवरती 19 प्रश्न आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त प्रश्न या टॉपिकवरती विचारलेले आहेत. त्यामुळे हा टॉपिक आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा आहे. तो आपण क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमध्ये ज्या शॉर्ट नोट्स दिलेले आहेत आपण त्यावेळेस आपण कव्हर करूया महत्त्वाच्या गोष्टी. खाली आता भारताचा महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता याच्यावरती गेल्या 11 वर्षांच्या क्वेश्चन पेपरमध्ये एकही प्रश्न आलेला नाही आहे. म्हणजे हा त्या दृष्टीने कमी महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे रिव्हिजनच्या टप्प्यावरती आपण हा टॉपिक स्किप केला तरी चालेल, अभ्यास करताना याचा अभ्यास करायचा आहे. पुढे कॅग आहे. कॅग हा प्रत्येक परीक्षेला महत्त्वाचा असतो. मेन्सला याच्यावरती 2-3 प्रश्न येतात. या परीक्षेला 3 प्रश्न आलेले आहेत. नंतर जे आयोग लवाद समिती आहे याच्यावरती 18 प्रश्न आलेले आहेत. आणि अलीकडच्या 1-2-3 वर्षामध्ये पंचायत राज या घटकावरती सुद्धा प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. तर ही अशा पद्धतीने एकंदरीत पॉलिटीचा आपण एक टॉपिक अशा पद्धतीने एक टॉपिक कव्हर करत पूर्ण पॉलिटी विषयाचे क्वेश्चन पेपर म्हणजे 2013 ते 23 मधल्या सगळ्या PYQचं ॲनालिसिस आणि त्या PYQच्या अँगलने जे आपण शॉर्ट नोट्स बनवले त्या शॉर्ट नोट्स होणार आहे. इथं आपण थांबूया. धन्यवाद.